तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. खरंच खूप छान आजचा भाग आहे. आता त्यानंतर इकडे मात्र आता जयंती भैरवीकडे आलेली असती. तर जयंती म्हणू लागती की भैरवी माई, तुम्ही मला चक्क 40,000 रुपये देणार आहात. तर भैरवी म्हणू लागती, हो जयंती, मी तुला चक्क 40,000 रुपये देणार, पण त्याच्यासाठी तुला ना माझं एक काम करावं लागेल. तू जर ताराला गाण्यासाठी जर कन्व्हेन्स केलं ना, तर मी तुला 40,000 रुपये देईल. आता जयंतीला तर खरंच खूप पैशांची गरज असते, त्याच्यामुळं ती काहीही करू शकते. तर आता त्यावेळी जयंती म्हणू लागते की बघाच भैरवी माई, तुम्ही आता तारा मॅडमला कसं एका चुटकीमध्ये मी गाण्यासाठी तयार करते आणि बघा मग तुम्हाला मला कसे 40,000 रुपये द्यावा लागतात. जयंती मात्र खूप खुश होते. तिला वाटत असतं की मी ताराला ना एका चुटकीमध्ये गाण्यासाठी तयार करीन आणि मग त्यानंतर मला मस्तपैकी भैरवी माईकडून 40,000 रुपये येतील. मग मी मस्तपैकी शॉपिंग करत. जयंतीच्या मनात हेच असतं. भैरवीला वाटत असतं जेणेकरून ह्या जयंतीनं पैशाच्या लालचीनं का होईना पण माझ्या ताराला जर गाण्यासाठी तयार केलं तर माझा मी दिलेला तिला संगीताचा वारसा मला परत एकदा मानाने मिरवता येईल. आणि ताराने जर छानपैकी गाणं गायलं ना तर खरंच आमचा वारसा ती समोर घेऊन जाईल. तिला तर गाण्याची आवडच नाही, तिला मात्र फक्त मॉडेलिंग ॲक्टिंगच करायची आहे. तिनं मला स्पष्टपणे सांगितलं पण आहे. पण मला हे अजिबात होता कामा नये, म्हणून मी आता जयंतीकडूनच हे काम करून घेते. आता जयंतीचा हाच प्लॅन असतो. दुसरीकडे सारंगसाठी ना सावली कॉफी घेऊन येत असते. तर सारंग मात्र त्याच्या रूममध्ये विचार करतच बसलेला असतो. तर त्यावेळी सावली म्हणते, अहो हे बघा मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले आहे. तर त्यावेळी सारंग म्हणतो, बापरे सावली, माझा निरोप तुझ्यापर्यंत बराच लवकर पोहोचला आहे. तर त्यावेळी तिकडून राजकुमार पण आलेला असतो. तर सारंग म्हणतो, चक्क मला ती धन्यवाद म्हणाली. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, काय सारंग, तुला पण का रे हे सगळं तुझ्यासोबत पण घडलं आहे का? पण ती ऐश्वर्या. त्यानंतर सारंग म्हणतो, हो ऐश्वर्या वहिनीच. त्यावेळी मग राजकुमार म्हणू लागतो, काही झालं आहे का, काही घडलं आहे का? तर त्यावेळी सारंग मात्र राजकुमारला सांगू लागतो. सारंग म्हणू लागतो की राजकुमार दादा, मला पण ना हाच फरक जाणवला आहे. तर राजकुमार पण विचारात पडतो नेमकं तिला काय झालं असेल म्हणून. याच्या अगोदर तर ती घरामध्ये असं कधीच वागली नव्हती. असं अचानक तिच्यामध्ये कसा काय बदल झालाय मात्र हे सगळे विचारात पडता. पण सावलीला मात्र सगळं काही माहिती राहते. सावलीनेच ऐश्वर्याला एक संधी दिलेली असते. तिला मात्र तिच्याकडून भरपूर काही वचन वगैरे घेतलेले असतात. त्यामुळे सावली तर यांच्या दोघांच्या बोलण्याला हसू लागते, मात्र ते दाखवत नसते. सावलीला खूप आनंद होतो. ती खूप आनंदात येऊन हसत असते. तर सारंग आणि राजकुमार विचार करू लागता, इतक्या दिवसामध्ये ही बाई कधी कुणाला धन्यवाद म्हणली नाही, कुणाचे काही कामं केले नाही, अचानक याच्यामध्ये बदल कसा घडून आला असेल. त्याच्यामुळे सारंग आणि राजकुमार मात्र खूप विचारात पडत असतं. कारण की ऐश्वर्याचं वागणं विचित्रच असतं आणि ती अचानक तिच्यामध्ये इतका मोठा बदल झालाय म्हणून घरच्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. चक्क नीलला पण विश्वास बसत नसतो, ही बाई इतक्या वर्षात कधी बदलली नाही आणि अशी अचानक नाही बदलू शकणार. तर मित्रांनो बघूया खरंच ऐश्वर्या बदलते की काय, येणाऱ्या भागात बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.